आज खूप दिवसांनी आहोंची बोंबील फ्राय खायची इच्छा झाली होती, तर म्हणलं त्यांची देखील इच्छा पूर्ण करूया आणि तुमच्याबरोबर देखील बोंबील फ्रायची रेसिपी शेअर करूया। तर इथं बोंबील मस्त साफ करून भाजून घेतले आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं की जेणेकरून जी काही घाण असते ती पाण्यामध्ये निघून जाते। आणि आता त्याला शेंगदाण्याचा कूट हा दोबड लागतो, तर इथं शेंगदाणे भाजून देखील कूट असा मस्त खलबत्त्यात बारीक करून घेतला, मिक्सरला लावला नाही। आणि 2 छोटेसे कांदे घेतलेत, कांदा जास्त करून टाकला तर मग ते गोड लागतो, त्याच्यामुळे थोडेसे छोटेच कांदे घेतले, ते देखील बारीक करून घेतले। तोपर्यंत बोंबील इथं छान असा उकळून झाला होता, तो काढून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं गव्हाचं टाकून स्वच्छ बोंबील धुवून घ्यायचा, जेणेकरून जी काही घाण आहे ती निघून जाते आणि बोंबलाचा बिलकुलसुद्धा वास येत नाही। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा वास येणार नाही बोंबलाचा। आणि तेल टाकून थोडंसं शॅडो फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून तो चवीला खूप छान लागतो। आणि तो शॅडो फ्राय करून झालेला आहे, तर आता तेल वगैरे टाकून परत कांदा टमॅटो टाकायचं, शक्यतो गावाकडे ही सुद्धा टाकलं जात नाही। आता ही खरं सांगायचं म्हटलं तर माझी रेसिपी नाही आहे, ही सासूबाईंची रेसिपी आहे, म्हणजे सासूबाईंची रेसिपी आहे। पण लग्न झालं होतं मला हे सुद्धा येत नव्हतं, पण त्यांनीच मला बोंबील वगैरे बनवायला शिकवलं। त्यात इथं टमॅटो वगैरे टाकून घेतलं कांदा लाल झाल्याच्या नंतर। आणि आता सॉफ्ट होण्यासाठी इथं मी थोडंसं मीठ टाकते, कारण कांदा आणि टमॅटो सॉफ्ट होण्यासाठी जर तेलामध्ये मीठ टाकलं की ते पटकनी सॉफ्ट होतं। आणि तसंच इथं मीठ वगैरे टाकून घेतलं, हलवून घेतलं व्यवस्थित। आणि थोडंसं नेहमीप्रमाणे जे मी खोबरं आणि लसणाचं वाटण टाकत असते तेच वाटण थोडंसं 1 चम्मच टाकून घेतलं, जास्तही टाकलं नाही, कारण मग सर्व कांदा टमॅटो मग गोड लागल्यासारखं होतं। आणि बोंबील म्हणलं की तो झणझणीतच चांगला लागतो, म्हणजे तिखट चांगला लागतो। बोंबीलसुद्धा मस्त टाकून घेतले, हलवून घेतलं। आणि आता आपले घरचे मसाले लाल तिखट म्हणजे काळं तिखट, लाल तिखट आणि हळद, खरं तर हळद टाकायची नाही असं माझ्या सासूबाई म्हणतात बोंबलामध्ये, पण कलरसाठी मी थोडीशी ॲड करत असते। आणि आता जेवढं शिजायला पाणी लागणार आहे तेवढं थोडंसं पाणी टाकून घेतलं, कारण बोंबील शिजायलाही थोडासा टाईम लागतो। आणि आता इथं मस्त पाणी वगैरे टाकून घेतले आणि थोडंसं आता शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकते मी त्याच्यामध्ये, जास्त टाकायचं नाही आहे कारण मग चांगला लागत नाही, थोडंसं नाही म्हणून कूट टाकून घेतलं। आणि इथं बोंबील आपला शिजलाय चांगला बघू शकता। आणि त्यानंतर आता इथं मस्त वरून कोथिंबीर ॲड करायची। आणि आता बोंबील म्हटलं की त्याच्याबरोबर ज्वारीची भाकर किंवा बाजरी किंवा चपाती देखील छान लागते। तर मग या तुम्हीसुद्धा बोंबील फ्राय खायला, आणि अशी रेसिपी नक्कीच बोंबलाची तुम्हीसुद्धा ट्राय करा। आणि माझी बोंबलाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा। आणि व्हेजवाल्यांना आज परत एकदा सॉरी, चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, बाय।